मुदखेड येथे दुसऱ्या बौद्ध धम्म परिषद मंडपाचे भूमिपूजन। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुदखेड शहरात दिनांक 3 मार्च 2024 रोजी दुसऱ्या बौद्ध धम्म परिषदेचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने दिनांक 23 फेब्रुवारी रोजी शहरातील बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथे भंते शीलरत्न थेरो यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परिषदेच्या मंडपाचे भूमिपूजन व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाप्रसंगी प्रथमतः बौद्ध भिक्खू संघ यांच्या वतीने तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्रिशरण पंचशील ग्रहण करून धम्म परिषदेच्या मंडपाचे भूमिपूजन करून पत्रकार परिषदेस सुरुवात करण्यात आली। या परिषदेच्या प्रसंगी भंते शीलरत्न थेरो यांनी सांगितले की दिनांक 3 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धम्म परिषदेचे उद्घाटन भदंत डॉक्टर प्राध्यापक एम सत्यपाल महाथेरो औरंगाबाद यांच्या हस्ते करण्यात येणार आहे। तसेच धम्म ध्वजारोहण सकाळी ठीक 9 वाजता भदंत धम्मसेवक महाथेरो मुळावा यांच्या हस्ते होणार व भव्य धम्म मिरवणूक सकाळी ठीक 9:30 वाजता बौद्ध भूमी प्रशिक्षण केंद्र येथून शहरातील प्रमुख मार्गाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित ठिकाणापासून बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे रॅलीची सांगता होणार। यानंतर बुद्धभूमी प्रशिक्षण केंद्र येथे भिक्खू संघाच्या उपस्थितीत बुद्ध मूर्तीची स्थापना होणार असल्याची माहिती भदंत शीलरत्न थेरो यांनी दिली आहे। तसेच धम्मसेना देण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य बौद्ध भिक्खू उपस्थित राहणार आहेत। यानंतर संध्याकाळी 8 वाजता महाराष्ट्राचे महागायक अजय देहाडे, चेतन लोखंडे, शुभम मस्के यांच्या बुद्ध भीम गीतांचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या दुसऱ्या धम्म परिषदेला तालुक्यातून व जिल्ह्यातून सर्व बौद्ध अनुयायांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुदखेड येथील नालंदा चॅरिटेबल ट्रस्ट धम्म परिषद आयोजन समिती व महामाया महिला मंडळ यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी भंते गगनबोधी, भंते महेंद्र बोधी, लॉर्ड बुद्धा चॅनलचे नांदेड जिल्हा प्रतिनिधी सदाशिव गच्चे यासह बौद्ध बांधवांची उपस्थिती होती। ठरल्याप्रमाणे आपण याही वर्षी दुसरी धम्म परिषद आपण घेत आहोत। मुदखेड नगरीमध्ये या धम्म परिषदेच्या निमित्तानं सर्व उपासक उपासिका यांच्या दानातून होत आहे। हे धम्म परिषदेच्या आज 23 तारखेला आपण सभामंडपाचं धम्म परिषदेच्या मंडपाचं या ठिकाणी भूमिपूजन केलेलं आहे। 3 तारखेला सकाळी 9 वाजता मिरवणूक निघेल। आपल्या नगरीमध्ये मुदखेड शहरामध्ये प्रमुख रस्त्याने मिरवणूक जाऊन आपल्या धम्म परिषदेच्या स्थळी विसर्जित होणार आहे। लगेच थायलंड वरून एक मूर्ती आलेली आहे, काय नाव त्यांचं, अरविंदजी उपासक अरविंदजी भक्ते यांनी आपल्याला थायलंडहून मूर्ती आपल्या या बुद्ध प्रशिक्षण केंद्राला त्यांनी दान केलेली आहे, विनामूल्य दान केलेली आहे। ती दान केलेली मूर्ती आपण मिरवणुकीमध्ये ठेवणार आहोत आणि ती मिरवणूक 2 घंटे चालणार आहे। लगेच मिरवणूक आपल्या प्रशिक्षण केंद्रामध्ये बुद्ध विहारामध्ये आल्याच्या नंतर बुद्ध विहाराची जी थायलंडवरून जी मूर्ती आलेली आहे ती मूर्तीचं आपण या ठिकाणी प्रतिष्ठापना करणार आहोत। लॉर्ड बुद्धाच्या केंद्रामार्फत आजही देखील या कार्यक्रमास आपण उपस्थित सर्वजण मोठ्या संख्येने पत्रकार बंधू या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत, उपासक देखील मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। तर असा हा सकाळी 9-9:30 वाजता झेंडावंदन होईल आणि उद्घाटन देखील होईल आणि या कार्यक्रमाचा आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा लाभ घ्यावा ही नम्र सूचना आहे सर्वांना। आज या प्रशिक्षण केंद्रामध्ये दुसऱ्या धम्म परिषदेचे आयोजन केलेले आहे। त्या निमित्ताने आज या धम्म मंडपाचे पूजनाचा कार्यक्रम पूजनीय भंतेजी शीलरत्न महाथेरो यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेला आहे आणि यानंतर 3 मार्च 2024 वार रविवार या दिवशी दुसऱ्या धम्म परिषदेचे आयोजन केले आहे। तर या धम्म परिषदेसाठी मुदखेड येथील आणि मुदखेड तालुक्यातील सर्व बौद्ध उपासक उपासिका तरुण मंडळ ह्या कामाला जोमानं लागलेले आहे। सर्वांच्या सहकार्यातून ही धम्म परिषद होत आहे। ही धम्म परिषद होत असताना त्या 3 मार्च रोजी धम्म परिषदेच्या दिवशी
आमचे वंदनीय भंतेजी डॉक्टर उपगुप्तजी यांच्या अध्यक्षतेखाली ही धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे। धम्म परिषदेच्या दिवशी सकाळी 9 वाजता या ठिकाणी धम्मध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। त्यानंतर 9:15 प्रशिक्षण केंद्र मुदखेड येथून भव्य मिरवणूक निघणार आहे आणि ती दरवर्षीप्रमाणे पोलीस स्टेशन मार्गी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नियोजित पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन पुन्हा मोंडा मार्गी प्रशिक्षण केंद्राच्या ठिकाणी या मिरवणुकीचा समारोप होईल। त्यानंतर या धम्म परिषदेचे 12:30 उद्घाटन होईल। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सगळ्याने जे प्रयत्न केले आहेत, प्रत्येक वार्डाचे अशोकानगर, लिंबोनी नगर, नवी आबादी, समता नगर, सिद्धार्थ नगर या सर्व भीमनगर या सर्व वार्डातील बौद्ध उपासक उपासिका यांचं मोलाचं सहकार्य असल्यामुळे मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।